इस्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू झालंय. दोन्ही बाजूने रॉकेट्स आणि मिसाईल सोडून जोरदार हल्ले केले जात आहेत. अनेक लोकांचे जीवही जात आहेत. पण आता मध्य पूर्वमध्ये सुरू असलेलं हे युद्ध फक्त त्या दोन देशांमध्ये राहिलेलं नाहीये, तर त्याचा परिणाम आपल्या सगळ्या जगावरती होणार आहे. कसा ते सांगते. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धानंतर भारतासाठी पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद आहे आणि आता इराक आणि इराणचं हवाई क्षेत्रही बंद करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवरती युरोप, अमेरिका किंवा कॅनडाला जाणाऱ्या भारतीय विमानाला वळसा घालून जावं लागू शकतं आणि त्यामुळे विमानाचं भाडं वाढण्याची शक्यता आहे. युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती देखील वाढल्यात. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये जवळपास 15% वाढ झाली आहे. परिस्थिती पुढचा काही काळ अशीच राहिली तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्येही वाढ होऊ शकते. आपल्या देशातले कोट्यवधी लोक ही आखाती देशांमध्ये कामाला जात असतात. त्यांच्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा होत असतो. पण युद्ध जास्त भडकलं तर कोट्यवधी कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, ज्याचा फटका हा भारताच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो. डॉलरची मागणी वाढेल आणि त्यामुळे भारतीय रुपयांवरचा दबावही वाढेल. त्यामुळे रुपयाचं मूल्य कमी झालं तर खरेदी करत असलेल्या वस्तू अधिक महाग होऊ शकतात. अशा पद्धतीने व्यापार, महागाई आणि इतर गोष्टींवरती इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो.